ट्रेडिंग सायकोलॉजी पार्ट 24 मध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण अशा मुद्द्याला हात घालतोय ज्यामुळे आपलं ट्रेडिंग करिअर खूप उंचीला जातं आणि त्यासाठी आपण प्रयत्न करत नाही. ती म्हणजे काय? कन्सिस्टन्सी. मित्रांनो, प्रॉफिट झाला तर आपण हॅप्पी असतो, लॉस झाला तर आपण दुःखी होतो आणि लॉस झाल्यानंतर आपण मार्केट सोडून देतो, आपण चार्ट बघत नाही. मग ज्यावेळी आपल्या खिशात कॅपिटल येतं पुन्हा मार्केटमध्ये येतो. मित्रांनो, कन्सिस्टन्सी शिकायची असेल तर तुम्हाला आर्मीच्या मेंबर्सकडनं शिकली पाहिजे. युद्धाची ते वाट बघत आहेत, रोज सकाळी त्यांचा सराव चालू असतो, ते नेहमी प्रिपेअर असतात. तशा पद्धतीनं भले तुमचा प्रॉफिट होऊ दे, लॉस होऊ दे, तुम्हाला कन्सिस्टन्सी मार्केटमध्ये राहणं खूप गरजेचं आहे. मार्केटमध्ये रोज चार्ट स्टडी करणं, बॅक टेस्टिंग करणं, चार्ट अनालिसिस करणं, ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या कन्सिस्टन्सी मध्ये इम्पॉर्टन्स आहेत आणि हे जर तुम्ही केला तरच तुम्ही प्रॉफिटेबल जर्नी स्टार्ट करू शकता. आता मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाचं की तुम्हाला डिसिप्लिन आणि कन्सिस्टन्सी यांची सांगड घालणं खूप गरजेचं आहे. एक ठराविक टाइम स्लॉट ठरवा. त्या टाइम स्लॉटमध्ये तुमचा जो इंडिकेटर असू दे, तुमचा जो सेटअप असू दे, तुमची जी प्राइस ऍक्शन असू दे, तो त्या टाइममध्ये जेवढे काय सेटअप तुम्हाला एंट्री सेटअप देईल ते एंट्री सेटअप घ्यायचे आहेत. प्रॉफिट तर प्रॉफिट, लॉस तर लॉस, ह्या मेंटॅलिटीनं तुम्हाला ट्रेडिंगमध्ये राहायचं आहे. मिनिमम एका सेटअपवर, एका फिक्स लॉट साईजवर तुम्हाला 6 महिने तरी त्या हिशोबाने ट्रेड करायचं आहे. असं झालं तरच तुम्ही कन्सिस्टन्सी ट्रेडिंगमध्ये प्रॉफिटेबल बनू शकता. आता मित्रांनो, बऱ्याच जणांचे मला डीएम्स येतात, सर आम्ही एवढा लॉस केला, आम्ही एवढे केलं, आमचं काय चुकते आम्हाला कळत नाही, आमची स्ट्रॅटेजी काम करते परंतु नेमका त्या स्ट्रॅटेजीचा लूप होल काय आहे हे समजत नाही, आम्हाला काय करेक्शन करायचं ते समजून झालंय, सगळं चांगलं चालतंय परंतु ऐनवेळी एक असा फॉल येतो आणि सगळं जातंय. मित्रांनो, हे पण काय होतं की बरीच जण कन्सिस्टन्सी प्रॉफिटमध्ये येतात आणि ती प्रॉफिटमध्ये आल्यानंतर त्यांना एक इगो तयार होतोय की आता मी किंग झालो आणि थोड्या वेळाने काय करतात, त्यांची लॉट साईज गेन करतात आणि एक असा ट्रेड घेतात की त्याच्यामध्ये जेवढं त्यांनी कमवलंय आठवडाभर ते एका ट्रेडमध्ये घालवतात. मग हे काय होतंय, तुम्ही तुमची कन्सिस्टन्सी ब्रेक केल्यामुळे होतंय. मग आता मी बऱ्याच जणांचे असे मेसेज आले, माझ्या डोक्यात असं आले की अशी बरीच लोक आहेत ज्यांच्याकडे स्ट्रॅटेजी आहे, सेटअप आहे, नॉलेज आहे, पण त्यांचं काय चुकते त्यांना समजत नाही. अशा लोकांना गुगल मीटवर घेऊन गायडन्स करायचं आहे. तुम्हाला माझा गायडन्स हवा असेल तर तुम्ही माझी अपॉइंटमेंट बुक करा, ज्याच्यावर मी गुगल मीटवर तुमच्यासोबत येईन, तुमची स्ट्रॅटेजी बद्दल डिस्कशन करेन, तुमचं माइंडसेट बद्दल डिस्कशन करेन आणि जर तुमची स्ट्रॅटेजीला तुम्हाला इंडिकेटरमध्ये डेव्हलप करून पाहिजे असेल ते देखील मी करून देणार आहे. तुम्ही मला डायरेक्ट डीएम करू शकता, माझी अपॉइंटमेंट घेऊ शकता. आणि कन्सिस्टन्सी खूप गरजेची आहे जी ट्रेडिंगमध्ये आपल्याला सक्सेसफुल बनवते. हे अधोरेखित करा आणि मार्केटवर भले ट्रेडिंग करा, अगर न करा, चार्ट बघणं सोडू नका.